हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. दर रविवारी 11 वाजता फक्त 5 ते 10 मिनटं तुम्हाला आपल्या चॅनलवर यायचं आहे आणि तुम्ही घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे कॉमन फ्रेजेस. या अशा काही फ्रेजेस आहेत की ते तुम्ही मराठीमध्ये सुद्धा वापरू शकता. म्हणजे मराठी वाक्य बोलता बोलता एखादी इंग्लिश फ्रेज तुम्ही मध्ये बोलू शकता किंवा डेली लाईफमध्ये सुद्धा जर इंग्लिश बोलताना तुम्ही या फ्रेजेस वापरल्या तर समोरच्यावर चांगलं इम्प्रेशन पडू शकतं. तुम्हाला सुद्धा कळेल की हां, आपल्याला थोडंसं इंग्लिश फ्लुएंट येतं आहे, तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा कळेल की हां, थोडासा ह्याला इंग्लिश येतं आहे बरं का, फ्लुएंट आहे इंग्लिशमध्ये. सो अशा फ्रेजेस आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, कॉल इट अ डे. ठीक आहे, आपण अर्थ बघणारच आहोत, पण मराठीत सुद्धा बोलता बोलता आपण म्हणू शकतो, अरे खूप मजा आली, नाव लेट्स कॉल इट अ डे, मला जायचं आहे. ऑलराईट. सो अशा फ्रेजेस बघणार आहोत ज्या इझी आहेत, सिम्पल आहेत, तुम्हाला समजतील आणि तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरू शकाल. ओके, असं मी उगाचच हाय लेवलच्या काही फ्रेजेस सांगणार नाही आहे. व्हेरी सिम्पल, बेसिक, इझी फ्रेजेस आपण बघणार आहोत. सो आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात, विच इज कॉमन फ्रेजेस. फ्रेंड्स, आपली फर्स्ट फ्रेज आहे 24/7. 24/7 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 24/7 त्याला आपण म्हणतो 24/7 किंवा 24/7. 24चा अर्थ असा होतो की दिवसातले जे 24 तास आहेत दॅट इज 24, आणि 7चा अर्थ असा होतो की आठवड्यातले 7 दिवस त्याचा 7 होतो. ऑलराईट. पण म्हणजे काय, in business, it usually refers to businesses that never close and are open every day of the week, such as convenience stores. For example, we are open for business 24/7. म्हणजे काय तर आम्ही 24 तास आठवड्यातील 7ही दिवस व्यवसायासाठी खुले आहोत. ऑलराईट. 24/7 आपण कधी वापरतो की माझं सपोज एक दुकान आहे आणि ते कायम सुरू असतं, 24 तास सुरू आहे आणि आठवड्यातले 7ही दिवस सुरू आहे, तर मी म्हणणार वी आर ओपन फॉर बिझनेस 24/7. जसं की आता माझं यूट्यूब चॅनल आहे. ओके, तुम्ही कधी पण बघू शकता. यूट्यूब चॅनल 24/7 आपलं ओपनच असतं. तुम्ही रात्री बघा, पहाटे बघा, दुपारी बघा, संडेला बघा, मंडेला बघा, वेनसडेला बघा. इट्स जस्ट ऑन 24/7. ऑलराईट. सो 24/7 म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपल्याला कायम उपलब्ध असते, लाईक ATM कायम सुरू असतात. सो दॅट इज 24/7. अजून एक एक्झाम्पल बघूया. वी ऑफर 24/7 इंटरनेट ॲक्सेस. म्हणजे काय, आम्ही 24 तास आठवड्यातील 7ही दिवस इंटरनेट ऑफर करतो. ओके, आम्ही 24 तास आठवड्यातील 7ही दिवस इंटरनेट ऑफर करतो. म्हणजे वी ऑफर 24/7 इंटरनेट ॲक्सेस. असं नाही आहे की दिवसातले 12 तास तुम्ही इंटरनेट वापरू शकता. यू कॅन ॲक्सेस आर इंटरनेट 24/7. सो 24/7चा अर्थ कळला, दिवसातले 24 तास आणि आठवड्यातले 7ही दिवस. एखादी वस्तू जेव्हा एखादं गोष्ट जेव्हा सुरू राहते किंवा जी चालू आहे, जी कधीच बंद नसते, दॅट इज 24/7. ऑलराईट. ही झाली तुमची पहिली फ्रेज. नेक्स्ट फ्रेज इज कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजे काय, दिस फ्रेज मीन्स टू स्टॉप वर्किंग फॉर द डे वेन यू हॅव डिसाइडेड टू हेड होम, टू एंड डुईंग अन ॲक्टिव्हिटी फॉर द डे बिकॉज यू फील यू हॅव डन इनफ. इंग्लिशमध्ये तुम्हाला हे खूप डिफिकल्ट मिनिंग वाटत असेल. सोप्या भाषेत मराठीत तुम्हाला मी सांगते. म्हणजे काय तर आजचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून आता काम बंद करणे. ओके, किंवा आता दिवस संपला, बस झालं, आता जे काय मी करते आय एम गोइंग टू स्टॉप आणि आय एम गोइंग टू कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजे काय, मी दिवसाला बोलवते का नाही, शब्दशः ट्रान्सलेशन करायचं नाही आहे. कॉल इट अ डे म्हणजे दिवसभर माझं काम करून झालं आहे, मी ऑफिसमध्ये आहे आणि मी ऑफिस कलिग्स बरोबर बोलताना म्हणते नाव आय एम कॉलिंग इट अ डे, आय एम हेडिंग होम नाव. म्हणजे आता झालं, मी काम माझं थांबवलं, आता मी घरी चालले. ऑलराईट. सो कॉल इट अ डे. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला जास्ती चांगलं समजेल. फर्स्ट एक्झाम्पल इज आय एम गेटिंग अ बिट टायर्ड नाव, लेट्स कॉल इट अ डे. म्हणजे काय, मी आता थोडा कंटाळलो आहे, चला सध्या इथेच थांबूया. आय एम गेटिंग अ बिट टायर्ड नाव, लेट्स कॉल इट अ डे.
मी आता थोडा कंटाळलो आहे, चला सध्या इथेच थांबूया, लेट्स कॉल इट अ डे. किंवा यू हॅव बीन स्टडिंग हार्ड, आय थिंक यू शुड कॉल इट अ डे. म्हणजे काय, तू खूप अभ्यास करत आहेस, मला वाटतं की आता तू थांबावं, किंवा मला असं आत्ता वाटतं की आता तू तुझा अभ्यास बास करावा. ऑल राईट. सो नॉट नेसेसरी फक्त ऑफिस रिलेटेड आहे, कुठलीही गोष्ट असेल अँड यू वॉन्ट टू स्टॉप डुईंग दॅट पर्टिक्युलर थिंग, तुम्हाला ती गोष्ट थांबायची आहे, आता इथून पुढे ती गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे, फॉर एव्हर नाही, त्या दिवसासाठी, तर तुम्ही वापरा कॉल इट अ डे. ही फ्रेज तुम्ही वापरा. ठीक आहे. नेक्स्ट इज the meeting went late into the evening. We didn't call it a day until around 9:30 p.m. आता याचा अर्थ काय होतो, परत एकदा वाचते. The meeting went late into the evening. म्हणजे काय, संध्याकाळी उशिरापर्यंत आमची मीटिंग चालू राहिली. ओके, चालली. We didn't call it a day until around 9:30 p.m. म्हणजे मीटिंग रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरू होती. सो तोवर आमचा दिवस सुरूच होता. वी डिडंट कॉल इट अ डे असं आहे, राईट. म्हणजे आमचा दिवस संपलाच नाही, 9:30पर्यंत आमचा दिवस सुरूच होता ऑफिसमधला. ऑफिस ॲक्च्युली 6 वाजता संपणार होतं असं आपण अज्युम करूया, पण झालं काय, मीटिंगमुळे मीटिंग उशिरापर्यंत लांबली आणि आमचा दिवस 9:30पर्यंत सुरूच राहिला, संपलाच नाही, असा ह्याचा अर्थ होतो. सो कॉल इट अ डे. आणि फ्रेंड्स, मला हे सांगावंसं वाटतं की जे काय आत्ता मी तुम्हाला कॉमन फ्रेजेस सांगते आहे, त्या प्रत्येक फ्रेजचं तुम्ही सेंटेन्स बनवा आणि कमेंट करून मला सांगा. 24/7 तुम्ही कोणत्या प्रकारे 24/7 ही फ्रेज सेंटेन्समध्ये वापराल, किंवा कॉल इट अ डे आत्ता आपण बघितलं, तुम्ही कोणत्या प्रकारे कोणत्या सेंटेन्समध्ये कॉल इट अ डे वापराल, हे मला तुम्ही, आणि पुढच्या फ्रेजेस ज्या आपण बघणार आहोत, हे सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला खरंच या फ्रेजेसचे अर्थ कळले आहेत की नाही. आपली नेक्स्ट फ्रेज आहे रेज द बार. रेज द बार. आता इथे बार म्हणजे दारू पार्टीवाला बार नाही, अर्थ वेगळा आहे. अर्थ बघूया. टू सेट अ हायर स्टँडर्ड ऑर एक्सपेक्टेशन वेन यू वॉन्ट टू मेक समथिंग इवन बेटर दॅन कम्पेअर्ड टू प्रिव्हियस व्हर्जन्स. रेज द बार म्हणजे काय, तर जास्त अपेक्षा ठेवणे, उच्च अपेक्षा ठेवणे, किंवा आत्ता जर तुम्ही पॉईंट एवर असाल आणि तुम्हाला पॉईंट बी पर्यंत पोहोचायचं आहे, ओके, तर यू हॅव रेज्ड युअर बार. फॉर एक्झाम्पल, एक बेसिक एक्झाम्पल सांगते रेज द बारचा अर्थासाठी. तुम्हाला बॉसनी एखादं काम दिलं आहे, 2 कामं दिली आहेत, ओके. तुम्हाला सांगितलं आहे की एक काम या आठवड्यात संपवायचं आणि दुसरं काम दुसऱ्या आठवड्यात संपवायचं, ओके. हे काम तुम्हाला पण दिलं आहे आणि तुमच्याबरोबर काम करणाऱ्या दुसऱ्या तुमच्या वर्क कलिगला पण दिलं आहे. पण आता होतं काय, तुम्ही तर ठीक आहे, बॉस म्हटलं आहे की या आठवड्यात हे काम, दुसऱ्या आठवड्यात दुसरं काम, असं आहे. सो तुम्ही तसंच करताय. पण कलिगनी काय केलं, कलिगनी एकाच आठवड्यात दोन्ही कामं पूर्ण करून टाकली. त्यामुळे बॉस खुश झाला आणि त्याची दोन्ही कामं झाली. त्यामुळे आता तुमच्या डोक्यात असे बरेच विचार येतील की अरे हां, आता मग ह्यालाच प्रमोशन मिळणार, किंवा हा फेवरेट झाला बॉसचा, ह्याला तर जमलं काम करायला. सो बेसिकली त्या कलिगनी काय केलं आहे, ही हॅज रेज्ड द बार, ओके. म्हणजे आता बॉस तुमच्याकडून पण तशीच अपेक्षा करणार की ह्याला जमतं आहे, मग तुम्हालाही जमायला पाहिजे. सो त्यांनी एक बार सेट केलेला आहे, त्यांनी बार रेज केलेला आहे, असं आपण म्हणू शकतो. सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला अधिक चांगलं कळेल. एक्झाम्पल आहे, सिन्स हायर एज्युकेशन बिकेम अवेलेबल टू अ ग्रेटर नंबर ऑफ पीपल, businesses have increasingly been raising the bar for entry level employees. परत एकदा बघा, ओके. मराठी मी लिहिलेलंच आहे ट्रान्सलेशन, बट परत एकदा इंग्लिश वाक्य आपण बघूया. Since higher education became available to a greater number of people, businesses have increasingly been raising the bar for entry level employees. म्हणजे उच्च शिक्षण आता मोठ्या संख्येने लोकांना उपलब्ध झाल्यापासून कंपन्यांना प्रवेश स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणजे काय झालेलं आहे, या इंग्लिश सेंटेन्सचं मीनिंग काय आहे की आता हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण सगळ्यांना अवेलेबल आहे, राईट. सो आता मग सगळेच जर फॉर एक्झाम्पल MCOM असतील तर नक्की कोणाला घ्यायचं, त्यामुळे कंपनीजनीच त्यांचा बार रेज केलेला आहे, ओके.
की कोणाला एंट्री लेवल एम्प्लॉईज म्हणजे न्यू आपण फ्रेशरला जेव्हा हायर करतो तेव्हा काय काय पॅरामीटर्सवर हायर केलं जातं, काय काय त्यांची गुणवत्ता बघितली जाते किंवा कंपनी ठरवेल की ABCD हे 4 पॉईंट्स असतील तर आपण घ्यायचं त्या नवीन एम्प्लॉईला. सो ते जे पॉईंट्स आहेत त्यांनी त्या कंपनीने रेज द बार केलेले, म्हणजे काय अपेक्षा त्यांनी वाढवलेल्या आहेत की हे पण यायला पाहिजे ते पण यायला पाहिजे. कारण MCOM तर 100 लोक आहेत, पण तुमच्यामध्ये काय स्पेशल आहे त्यासाठी कंपनीज किंवा बिझनेसेस हॅव बीन रेझिंग द बार फॉर एंट्री लेवल एम्प्लॉईज. ऑल राईट, अजून एक बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. हिज मूवी हॅज रेज द बार फॉर डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स. म्हणजे काय, त्याच्या नवीन चित्रपटामुळे इतर चित्रपट निर्मात्यांकडून आता जास्त अपेक्षा आहेत. कारण त्यांनी जी नवीन मूव्ही केलेली आहे ती इतकी चांगली आहे की आता बाकीचे जे मूव्ही करतील त्यांच्याकडून पण आता आपण जास्त चांगली अपेक्षा करणार. म्हणजे ह्याचं सिम्पल एक्झाम्पल सांगू का, मला आठवते आत्ता गोलमाल मूव्ही सगळ्यांनी बघितला असेल. जुनावाला नाही, तो अजय देवगणवाला. सो गोलमाल जेव्हा फर्स्ट आलेला तेव्हा आपल्याला खूप मज्जा आलेली, खूप मस्त मूव्ही आहे, खूप आपल्याला हसू येतं आहे. तर मग काय झालं, ऑलरेडी एक बार सेट झाला बरोबर. त्यामुळे गोलमाल 2 येणार असं जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा ऑलरेडी एक काहीतरी स्टँडर्ड सेट केलं गेलं होतं आणि आपण गोलमाल 2 या मूव्हीमधून अजून काहीतरी धमाल एक्सपेक्ट करत होतो, अजून काहीतरी मज्जा मस्ती एक्सपेक्ट करत होतो, राईट. सो ऑलरेडी बार सेट झाला होता. ओके, ऑलरेडी द बार वॉज सेट अँड आपल्याला जास्ती अपेक्षा त्याच्याकडून होती. सो दॅट इज कॉल्ड एज रेझिंग द बार. ऑल राईट, रेज द बार. आपली नेक्स्ट फ्रेज आहे 50-50, 50-50. एकदम सिम्पल. 50-50 म्हणजे त्याचा अर्थच आहे 50-50 म्हणजे काय, अर्ध स्प्लिटिंग इन टू हाफ, स्प्लिटिंग समथिंग इन हाफ. लेट्स स्प्लिट द वर्क 50-50. म्हणजे चल काम अर्ध वाटून करूया. ठीक आहे, लेट्स स्प्लिट द वर्क 50-50. किंवा इट्स चीप सो यू हॅव अ 50-50 चान्स ऑफ इट वर्किंग. इट मे बी वर्थ अ शॉट. म्हणजे काय, हे हलक्या क्वालिटीचं आहे म्हणून ते चालेल याची 50% शक्यता आहे. एकदा वापरून पाहायला हरकत नाही. ऑलराईट, 50-50 म्हणजे हाफमध्ये स्प्लिट करतोय आपण 50% काम किंवा 50% शक्यता एखादी गोष्ट वर्क होईल असं इथे ह्याचा अर्थ आहे. 50-50 स्प्लिटिंग समथिंग इन टू हाफ. व्हेरी सिम्पल आहे. 50-50चं बिस्किट पण आहे. 50-50 हे खूप कॉमनली यूज्ड फ्रेज आहे, पण तरी मी इथे इन्क्लूड केली आहे इन केस माहिती नसेल तर. आता तुम्ही वापरा डेली लाईफमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज ASAP. व्हेरी कॉमनली यूज्ड. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे जितक्या लवकर जमेल तितकं, जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर, जितकं लवकर शक्य आहे तितक्या लवकर. ठीक आहे, ॲज सून ॲज पॉसिबल. She said she'll be here as soon as possible. So there's no point calling her again. म्हणजे काय, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ती येते म्हटली आहे, त्यामुळे परत फोन करून काहीच उपयोग नाही. So she said she'll be here as soon as possible. So there's no point calling her again. म्हणजे ती म्हटली आहे ना की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ती येईल, मग परत तिला फोन करून काय उपयोग आहे. सो as soon as possible. I am in a meeting now, but I'll call you as soon as possible. I'll call you ASAP असं म्हणतो. ओके, आत्ता मी मीटिंगमध्ये आहे पण ती झाली की मी तुला लगेचच फोन करेन. ऑलराईट, ती मीटिंग झाली की मी तुला लगेच फोन करेन. सो I'll call you as soon as possible. ठीक आहे, ASAP, as soon as possible. आपली नेक्स्ट फ्रेज आहे अहेड ऑफ द कर्व. म्हणजे स्पर्धेत पुढे राहण्याचा प्रयत्न. तुम्ही शब्दशः ट्रान्सलेट करायला गेलात तर तुम्ही कन्फ्यूज होणार आहात आणि असं कधीच करू नका. मी कायम सांगितलेली आहे, अहेड ऑफ द कर्व तुम्ही मराठीत विचार करायला जाल की म्हणजे कर्वच्या पुढे राहायचं म्हणजे काय, असं नका करू. अहेड ऑफ द कर्व म्हणजे स्पर्धेत पुढे राहण्याचा प्रयत्न. वेन समवन इज ट्राईंग टू स्टे अहेड ऑफ देअर कॉम्पिटिशन हा अर्थ आहे. सेंटेन्स बघूया, एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. हिज आयडियाज आर सो इनोव्हेटिव्ह, ही इज वे अहेड ऑफ द कर्व. म्हणजे त्याच्या कल्पना खूप नाविन्यपूर्ण आहेत, सगळ्यांपेक्षा तो पुढे आहे. हिज आयडियाज आर सो इनोव्हेटिव्ह, ही इज वे अहेड ऑफ द कर्व.
म्हणजे बाकींच्या आयडिया इतक्या ठीकठाक आहेत, पण बाकीच्यांपेक्षा त्याची आयडिया इतकी भन्नाट आहे की तो ऑलरेडी बाकीच्यांपेक्षा पुढे आहे. ओके, ही इज अहेड ऑफ द कर्व. अजून एक, द न्यू मॉडेल ऑफ स्मार्टफोन इज लाईक नथिंग वी हॅव एव्हर सीन बिफोर. इट्स कम्प्लिटली अहेड ऑफ द कर्व इन ऑल ॲस्पेक्ट्स. म्हणजे यापूर्वी असं स्मार्टफोनचं नवीन मॉडेल कधीच पाहिलं नव्हतं. सगळ्या फोनपेक्षा तो फोन भारी आहे. ओके, म्हणजे काहीतरी नवीनच स्मार्टफोन निघालेला आहे. असे स्मार्टफोन अजून निघालेलेच नाही आहेत, त्यामुळे तो स्मार्टफोन सगळ्यांपेक्षा भारी आहे आपण असं म्हणतो ना. सो दॅट स्मार्टफोन इज अहेड ऑफ द कर्व असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्यांपेक्षा पुढे आहे. जी आत्ता कॉम्पिटिशन आहे त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत, तर आपण म्हणतो अहेड ऑफ द कर्व. ओके, अहेड ऑफ द कर्वसुद्धा तुम्ही कसं काय सेंटेन्समध्ये वापरू शकता हे मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट इज बॅड ॲपल. हे शब्दशः आहे, ह्याच्यामध्ये काही हिडन मिनिंग नाही आहे. बॅड ॲपल म्हणजे काय, जो माणूस चांगला नाही, तो गुन्हा करतो किंवा इष्टमार्गाने जगतो आणि ज्यामुळे इतर लोक किंवा परिस्थिती प्रभावित होऊ शकते किंवा खराब होऊ शकते, म्हणजे बॅड ॲपल. आपण म्हणतो ना की 4 लोकांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक माणूस जर वाईट असेल तर तो तिघांवर वाईट प्रभाव पाडतो. सो दॅट पर्सन इज अ बॅड ॲपल. ठीक आहे. सो अ पर्सन हू इज नो गुड कमिट्स क्राईम ऑर लिव्स इन अ लेस दॅन डिझायरेबल वे अँड हू मे इन्फ्लुअन्स ऑर स्पॉईल अदर पीपल ऑर अ सिच्युएशन. म्हणजे हेच की एक व्यक्ती आहे जो सगळ्यांना इन्फ्लुएन्स करतोय, सगळ्यांवर प्रभाव पाडतोय, पण चांगल्या अर्थाने नाही, वाईट अर्थाने. ऑलराईट, सो ही इज अ बॅड इन्फ्लुएन्सर, ही इज अ बॅड ॲपल बेसिकली. Soham is influencing other children to be naughty. He must leave the school as he is nothing more than a bad apple. सोहम इतर मुलांना खोडकर बनवण्यास प्रवृत्त करतोय, त्याच्यामुळे इतर मुलं बिघडत आहेत, त्यामुळे त्यांनी शाळा सोडली पाहिजे. ऑलराईट, सो त्याच्या प्रभावामुळे बाकीच्या मुलांचं पण नुकसान होतोय. सो ही इज अ बॅड ॲपल. म्हणजे तो सोहम काय ॲपल नाही आहे, माणूसच आहे, पण आपण असं फ्रेज वापरतो की ही इज अ बॅड ॲपल. अजून एक, आय डोंट वॉन्ट यू सीइंग दॅट गर्ल एनी मोर, शी इज अ बॅड ॲपल. म्हणजे काय, तर मला नको आहे की तू त्या मुलीला इथून पुढे भेटशील, कारण का तिचा प्रभाव चांगला नाही आहे, शी इज अ बॅड ॲपल. ठीक आहे. सो बॅड ॲपलचं मिनिंग कळलं, व्हेरी इझी, काही डिफिकल्ट नाही आहे समजण्यामध्ये. कप ऑफ टी. कप ऑफ टी म्हणजे काय, चहाचा कप का, तर शब्दशः आपल्याला इथे ट्रान्सलेशन घ्यायचं नाही आहे. कप ऑफ टी म्हणजे काय, आपल्याला आवडत असलेलं काहीतरी, असा ह्याचा अर्थ होतो. कप ऑफ टी म्हणजे आपल्याला आवडत असलेलं काहीतरी. आय लव्ह मॅथ्स बट संस्कृत लेसन्स आर मोर माय कप ऑफ टी. म्हणजे काय, मला गणिताची आवड आहे, पण मला संस्कृत शिकायला जास्त आवडतं. ओके, संस्कृत इज मोर ऑफ Sanskrit lessons are more my cup of tea. Okay, thanks for inviting me, but dancing isn't really my cup of tea. म्हणजे मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, पण मला खरंच नाचता येत नाही. सो डान्सिंग isn't really my cup of tea. म्हणजे गाणं आणि नाचणं वगैरे हे काय मला जमत नाही, मी तर काय करू शकत नाही. सो डान्सिंग isn't my cup of tea. सो कप ऑफ टी म्हणजे आपल्याला आवडत असलेलं काहीतरी. ओके, कप ऑफ टी. सिंगिंग इज माय कप ऑफ टी म्हणजे गायला मला खूप आवडतं, मी सहजच गाऊ शकते. सिंगिंग इज माय कप ऑफ टी. ऑलराईट, असे बरेच वाक्य होऊ शकतात. तुम्ही एक वाक्य करा आणि खाली कमेंट करून सांगा. नेक्स्ट इज डायमंड इन द रफ. म्हणजे काय, एखाद्या माणसामध्ये मोठी क्षमता असणे, छोट्याशा कामात खरोखर काहीतरी चांगलं असू शकणे. डायमंड इन द रफ. एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. शीला इज अ ब्रिलियंट सिंगर, शी इज ट्रूली अ डायमंड इन द रफ. म्हणजे शीला एक हुशार गायिका आहे, ती खरंच छान गाते. डायमंड इन द रफ म्हणजे खरंच ती खूप चांगलं गाते, सगळ्यांमध्ये ती उठून आलेली आहे बिकॉज बाकीच्यांपेक्षा ती चांगलं गाते. सो शी इज डायमंड इन द रफ. आय फाउंड अ ब्युटिफुल पेंटिंग लास्ट वीक, इट्स अ रिअल डायमंड इन द रफ. म्हणजे मला गेल्या आठवड्यात एक सुंदर चित्र सापडलं, ते बाकीच्या चित्रांपेक्षा सुंदर आहे. ऑलराईट, सो असं काहीतरी तुम्हाला मिळालं आहे जे बाकीच्यांपेक्षा एकदम मस्त आहे. सो दॅट इज डायमंड इन द रफ. ऑलराईट, किंवा आपण हे लोकांबद्दल पण वापरतो. तुम्ही खूप डिफिकल्ट सिच्युएशनमधून जाताय,
चांगले दिवस नाही आहेत तुमचे सुरू सध्या, आणि मग कोणीतरी तुम्हाला एक असा व्यक्ती भेटला ज्याच्यामुळे तुमचे दिवस खूप चांगले जाऊ लागले, तुम्ही आनंदी झालात, सुखी झालात. सो दॅट पर्सन इज युअर डायमंड इन द रफ, असं पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो डायमंड इन द रफ म्हणजे ॲक्च्युली काहीतरी एकदम तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली आहे, चांगला माणूस मिळालेला आहे. सो दॅट्स डायमंड इन द रफ. नेक्स्ट कॉमन फ्रेज इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट. फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे काय? प्रथम एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कोणाबद्दल लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे आपण बघूया, फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी नीड टू वर्क ऑन आवर लिसनिंग स्किल्स. म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ऐकण्याच्या कौशल्यांवर कार्य करणं आवश्यक आहे. आपण म्हणतो ना फर्स्टली म्हणजे प्रथम, पण फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे सर्वात आधी, सर्वात प्रथम, सर्वात महत्त्वाचं. दॅट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट. तुम्हाला काही म्हणायचं असेल आणि ते तुम्हाला दुसऱ्याचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, इम्पॉर्टंट गोष्ट असेल, तर तुम्ही हे फ्रेज आधी म्हणू शकता, फर्स्ट अँड फॉरमोस्ट. जसं की फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी मस्ट ॲक्सेप्ट दॅट ग्लोबल वॉर्मिंग इज अ रिअल थ्रेट अँड टेक नेसेसरी स्टेप्स टू हील आवर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे मान्य केलं पाहिजे की ग्लोबल वॉर्मिंग हा एक वास्तविक धोका आहे आणि आपलं वातावरण बरं करण्यासाठी आवश्यक पावलं आता उचलणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, सर्वात महत्त्वाचं, पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, फर्स्ट अँड फॉरमोस्ट. फ्रेंड्स, हे होते काही कॉमन फ्रेजेस जे तुम्ही डेली लाईफमध्ये नक्की वापरा आणि ह्याचे सेंटेन्सेस बनवून मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अ क्विक रिमाइंडर, जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं असेल, तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, सगळी प्रॅक्टिस पण करायची आहे, तर आपला ऑनलाईन कोर्स आता अवेलेबल आहे. खाली लिंक दिलेली आहे, ती लिंक क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा www.aishwaryapadekar.com या माझ्या वेबसाईटवर जाऊन कोर्सेस या सेक्शनच्या खाली तुम्हाला कोर्सबद्दल सगळी माहिती मिळेल. ओके. प्री रेकॉर्डेड लेसन्स आहेत, त्याच्यानंतर ते लेसन्स नंतर तुम्हाला टेस्ट दिली जाते जी तुम्हाला एका ॲपमध्येच सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात येतं, तिकडे तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातात, तिकडे मी तुमची स्पीकिंग प्रॅक्टिस घेत असते 10 असाइनमेंट्स देऊन. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत, सर्टिफिकेट पण तुम्हाला मिळणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरंच सिरियस असाल तर हा कोर्स नक्की करा, डिटेल्स खाली दिलेले आहेत. ऑलराईट. आणि काही प्रॉब्लेम आल्यास मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. माझा इंस्टाग्रामचा ID सुद्धा स्क्रीनवर दिसत असेल, ऐश्वर्या पाटेकर, दॅट्स माय इंस्टाग्राम ID. तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि अजून एक आपल्या 2 ईबुक्स पण आहेत. मला दरवेळेस इंस्टाग्रामवर हा मेसेज येतो की कशा डाउनलोड करायच्या, काय करायच्या. ईबुक्स म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, 2 टॉपिक्सचे आहेत. ती माहिती सुद्धा वेबसाईटवर मिळेल www.aishwaryapadekar.com वर. सो नक्की बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.